नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या फाउंडेशन कोर्सच्या सेकंड व्हिडिओमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशनच्या सेकंड व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। माझं नाव आहे प्रतीक बोंबटकर आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। हा आपला सेकंड व्हिडिओ असणार आहे आणि याच्यात शिकूया आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन। तर एक क्विक रिकॅप मध्ये घेऊया आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये आपण काय काय शिकलो होतो। सगळ्यात पहिले सर आपण फोर्सची डेफिनेशन शिकलो होतो। फोर्स म्हणजे काय असतो? इट इज अ पुश ऑर पुल ऑन द ऑब्जेक्ट विच इज रिक्वायर्ड। इट इज द पुश ऑर पुल ऑन द ऑब्जेक्ट रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट चेंज इन स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट। एखाद्या ऑब्जेक्टला जर ती रेस्ट वरती असेल तर तिला मोशन मध्ये आणण्यासाठी, किंवा जर ती कंटिन्युअस मोशन मध्ये असेल तर तिला ऍक्सेलरेट करायसाठी आपल्याला लागतो एक एक्सटर्नल फोर्स, बरोबर आहे। त्या फोर्स नंतर आपण शिकलो होतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन लास्टला घेतला होता। म्हणजेच काय? द ऑब्जेक्ट ट्राइज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट or state of uniform motion until and unless an external unbalanced force is required। आणि आपण यालाच म्हणतो लॉ ऑफ इनर्शिया। हे आपलं मागच्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर झालं होतं। तसंच आपण इनर्शियाचे 3 प्रकार शिकलो होतो। इनर्शियाचे 3 कोणते प्रकार होते? फर्स्ट होता इनर्शिया ऑफ रेस्ट, सेकंड होता इनर्शिया ऑफ मोशन आणि थर्ड होता इनर्शिया ऑफ डायरेक्शन। आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल्स आपण आदल्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहेत। चल, तर आज आपण जाऊया न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये सेकंड लॉ मध्ये, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन। त्याआधी आपण एक क्वेश्चन करूया। लास्ट याच्यात आपण केलं होतं इनर्शिया वगैरे शिकलो होतो। सो हा एक क्वेश्चन आहे, द टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इज कॉल्ड एज। मला वाटतं प्रत्येक जणाला, आज जो पण व्हिडिओ पाहतोय त्या प्रत्येक जणाला ज्यांनी जर फर्स्ट पार्ट पाहिला असेल तर याचं उत्तर निश्चितच प्रत्येकाला येणार आहे आणि त्याचं उत्तर येणार आहे inertia. What will be the answer to this question? It will be inertia. Next question. Sir, velocity का नसू शकते? Velocity चे काय असते? Change in displacement per unit time. Displacement per unit time ला velocity म्हणतो। Distance म्हणजे काय? Distance म्हणजे काय? Total length of the path. Total length of the path. For example, A पॉइंट पासून एखादा ऑब्जेक्ट B पॉइंट पर्यंत जात आहे, त्याला म्हणतो आपण डिस्टन्स। द टेंडन्सी ऑफ द, हे तर माहितच आहे आपल्याला, त्या ऑब्जेक्टची अशी टेंडन्सी ज्याच्यामुळे त्याला रेस्ट वरती असला तर रेस्ट वरती राहायचं आहे, किंवा युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत असला तर युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत असणार आहे। या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? इनर्शिया। सर, ऍक्सेलरेशन काय असतं बाळा? ऍक्सेलरेशन असतं चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम। व्हेलॉसिटीचा चेंज अपॉन टाइम याला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन। सो नेक्स्ट आपण बोलूयात मोमेंटम। सो आतापर्यंत आपण जे पण शिकलो त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट क्वांटिटी जी आपल्याला शिकायची आहे त्याचं नाव आहे मोमेंटम। सो मोमेंटम असतं काय? तिथे डेफिनेशन लिहिलेली आहे। सिम्पली काय म्हणतं डेफिनेशन? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी अँड इंडिकेट्स द अमाउंट ऑफ मोशन पॉज्ड बाय द बॉडी। या डेफिनेशनचा अर्थ काय? चला एक जाऊ। सगळ्यात पहिले काय म्हणतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी। काय म्हणतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी। म्हणजेच काय? मोमेंटम, या मोमेंटमला डिनोट करतो आपण पी नी। मोमेंटमला डिनोट कशाने करतो? पी नी। सो मोमेंटम इज द प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन। सो मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी। बरं सर, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी। इट इंडिकेट्स द अमाउंट ऑफ मोशन पॉज्ड बाय द बॉडी। म्हणजेच काय? इन शॉर्ट, एखादी बॉडी जर दुसऱ्या बॉडीवरती जाऊन त्याला धडकते तर ती त्याच्यावरती किती इम्पॅक्ट पाडेल, हे म्हणजे तुमची क्वांटिटी काय डिनोट करते? मोमेंटम। फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक क्रिकेट बॉल आहे। लेट्स से माझ्याकडे एक क्रिकेट बॉल आहे। फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे क्रिकेट बॉल आहे जो की येऊन राहिला। सो हा माझा क्रिकेट बॉल आहे आणि ही माझी भिंत आहे, किंवा सिम्पली एक माझा हात ठेवलेला आहे मी या पोझिशन वरती। सो जेव्हा हा बॉल 10 मीटर पर सेकंडनी येणार आहे, 10 मीटर पर सेकंडनी येणार आहे आणि माझ्या हाताला किंवा त्या भिंतीला हिट करणार आहे, फर्स्ट केस। आणि सेकंड केस काय आहे? तो सेम क्रिकेटचा बॉल म्हणजे लेट्स से याचा मास होता m, तर याचा पण मास काय असणार आहे रे? m। सेम क्रिकेट बॉल आता हिट करतोय 100 मीटर पर सेकंड। किती? 100 मीटर पर सेकंड। इकडे किती होती वेलोसिटी? 10 मीटर पर सेकंड। इकडे किती? 100 मीटर पर सेकंड, 10 टाइम्स जास्त आहे। तर मला सांगा इम्पॅक्ट कशात जास्त होईल? सिम्पली जर केस अज्यूम केली तर 10 मीटर पर सेकंड जाऊन धडकला, त्याला 100 मीटर पर सेकंड जाऊन धडकला। सो सेकंड याच्यात इम्पॅक्ट जास्त होता। इम्पॅक्ट कशामुळे जास्त होता? पहिल्या केसमध्ये 10 मीटर पर सेकंडची वेलोसिटी होती, दुसऱ्या केसमध्ये 100 मीटर पर सेकंडची वेलोसिटी होती। वेलोसिटी वाढली, त्यांनी जो इम्पॅक्ट दुसऱ्या बॉडीवरती केला तो वाढला। सर, हे तर बरोबर आहे, पण आपण लिहिताना आणखी काय लिहिलं रे? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी। मग सर, मासचा काय संबंध आहे याच्यात? आपण काय लिहिलं? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी।
नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण काय. लेट्स से हे इरेज करतो मी. आपल्याकडे काय आहे आता या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये लेट्स से एक ट्रेन आहे माझी, रेल्वे ट्रेन, अगेन गाडी सगळ्यांना माहितच असेल, ठीक आहे. आणि इथे काय झालं, ही रेल्वेची पटरी, ऑफकोर्स ही वाली रेल्वेची पटरी, आणि याच्या समोर हे इंजिन, ठीक आहे, समजून घ्या इंजिन. सो या केसमध्ये एक माणूस उभा केला मी याच्या समोर, आणि रेल्वेचं मास होतं तुमचं 7,000 kg. चला 7,000 kg, 7 क्विंटल, सॉरी 7 क्विंटल नाही 700 क्विंटल, लेट्स से अजून करू 7,000 kg. आणि ही मूव्ह करत होती तुमची 10 मीटर पर सेकंड, फर्स्ट केस. आणि एक तुमचा तोच बॉल, मगाचा क्रिकेट बॉल, लेट्स से 100 ग्राम वाला तुमचा क्रिकेटचा बॉल आपण मूव्ह करतोय 10 मीटर पर सेकंड. आणि इथे तुम्ही उभा आहात. मला सांगा या दोन केसेसमध्ये, फर्स्ट केस आणि सेकंड केसमध्ये इम्पॅक्ट या बॉडीवरती किंवा या माणसावरती किंवा या माणसावरती इम्पॅक्ट कोणावरती जास्त होणार आहे? 7,000 kg ची 10 मीटर पर सेकंड येऊन राहिली, जास्त इम्पॅक्ट पडेल. तो माणूस बिचारा वाचणार पण नाही या केसमध्ये. बट या केसमध्ये 100 ग्रामचा बॉल 10 मीटर पर सेकंड येऊन लागला तर हार्डली त्याला काही फरक पडणार आहे एवढा, बरोबर आहे, थोडीशी इजा होईल. पण या केसमध्ये काय, या केसमध्ये काय, डायरेक्ट जीवाची हानी आहे. म्हणजेच काय की जर मास वाढलं तर कोणती तरी मास वाढलं म्हणजे इम्पॅक्ट दुसऱ्या बॉडीवरती इम्पॅक्ट करण्याची त्याची टेंडन्सी वाढली. या केसमध्ये बघा मास कमी आहे, कमी इम्पॅक्ट करेल. या केसमध्ये मास जास्त आहे, जास्त इम्पॅक्ट करेल. सो या क्वांटिटीला जी की त्याच्या प्रोडक्ट ऑफ मास आणि व्हेलॉसिटीवरती डिपेंड करते, या क्वांटिटीला आपण काय म्हणतो रे, मोमेंटम. सो या क्वांटिटीला आपण म्हणू मोमेंटम. अँड इट इंडिकेट्स द अमाउंट ऑफ मोशन पॉज बाय द बॉडी. त्या बॉडीमध्ये किती मोशन आहे. जर कमी मास आणि कमी व्हेलॉसिटी, कमी मोशन कंटेंट आहे म्हणजे काय, त्याचं मोमेंटम कमी आहे. जर कमी मास कमी व्हेलॉसिटी, मोमेंटम कमी. जास्त मास आहे, जास्त व्हेलॉसिटी आहे, जास्त मोमेंटम आहे म्हणजे काय, दुसऱ्या बॉडीवर जाऊन ती जास्त इम्पॅक्ट पडेल. सो क्लिअर आहे इथपर्यंत मोमेंटम. आता मी काय म्हणतो, मोमेंटम इट इज अ वेक्टर क्वांटिटी. जसं आपण फोर्सला म्हटलं होतं वेक्टर क्वांटिटी, मोमेंटम काय आहे, इट इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय सर, वेक्टर क्वांटिटी मध्ये आपल्याला फोर्स मध्ये शिकवतो. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असते, ज्या क्वांटिटीला एक मॅग्निट्यूड असतं आणि एक डायरेक्शन असतं. म्हणजे सिम्पली मोमेंटम आपण म्हटलं, फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे, लेट्स से ही बॉडी आहे, मास m आहे या बॉडीचं आणि व्हेलॉसिटी u आहे. सो मी काय म्हणू शकतो, या बॉडीचं मोमेंटम किती राहील, प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी, प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. सो या बॉडीचं मोमेंटम किती राहील, मोमेंटम ऑफ दिस बॉडी इज इक्वल्स टू मास इंटू याची व्हेलॉसिटी किती आहे u. सो मास इंटू व्हेलॉसिटी हे त्या बॉडीचं काय झालं, मोमेंटम. आणि कोणत्या डायरेक्शनला चालली रे ही, तर या डायरेक्शनला चालली. सो या डायरेक्शन मध्ये तिचं मोमेंटम आहे. लेट्स से ती बॉडी वरती जात असेल तर आपण काय घेऊ, मास इंटू व्हेलॉसिटी हे त्याचं मॅग्निट्यूड झालं. लेट्स से 10 kg मीटर पर सेकंड. सो 10 फॉर एक्झाम्पल याचं मोमेंटम आहे, फॉर एक्झाम्पल 10 kg मीटर पर सेकंड. सो 10 kg मीटर पर सेकंड हे काय डिनोट करते, याचं मॅग्निट्यूड. आणि हा एरो काय डिनोट करतो इथे त्याचं डायरेक्शन. ही गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट आपण बघूयात की याचं युनिट काय असतं. सर मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं युनिट असतं सर, आम्हाला माहित आहे मासचं युनिट असतं केजी, याचं युनिट केजी असतं. आणि मोमेंटमचं युनिट काय असतं सर, सॉरी व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं सर, व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. सो मी असं लिहू शकतो का, युनिट ऑफ मोमेंटम याचं युनिट काय राहील रे, युनिट काय राहील केजी आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड, केजी मीटर पर सेकंड. इथनं तुम्हाला हळूहळू काहीच क्वांटिटीज असतात. जसं आपण मागच्या याच्यात व्हिडिओमध्ये शिकलो होतो, फोर्सचं युनिट काय असते, न्यूटन, म्हणजेच केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. कदाचित नसेल शिकलो तर पुढे थोड्या वेळाने शिकणारच आहे आपण. सो इथे मोमेंटमचं युनिट काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, केजी मीटर पर सेकंड. मोमेंटम काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणा एकदा, P इज इक्वल्स टू mv, म्हणजेच काय, मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. चलो फिर अभी नेक्स्ट याच्यावरती जाऊया आपण. इथपर्यंत मोमेंटम क्लिअर आहे आपल्याला. एक ही लाईन दिलेली आहे बघा, द इफेक्ट ऑफ वन बॉडी
स्ट्रायकिंग द अदर डिपेंड्स ऑन प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे तेच की फक्त मासवर किंवा फक्त व्हेलॉसिटीवर डिपेंड करणार आहे का मोमेंटम एखाद्या बॉडीचा? नाही, ते प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. जर जास्त मास जास्त व्हेलॉसिटी जास्त मोमेंटम, कमी मास कमी व्हेलॉसिटी कमी मोमेंटम. इथपर्यंत सगळ्यांना गोष्ट क्लिअर आहे. आपण रेल्वेचं एक्झाम्पल घेतलं होतं एक आणि एक बॉल याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. नेक्स्ट आता एक तुम्हाला क्वेश्चन मध्ये बरेचदा विचारलेलं असते व्हॉट इज चेंज इन मोमेंटम. सो इथून पुढे लक्षात ठेवायचं नेहमी चेंज म्हणजे काय असतो. चेंज म्हणजे नेहमी असतो फायनल गोष्ट, कोणती गोष्ट फायनल क्वांटिटी मायनस इनिशियल क्वांटिटी, या गोष्टीला आपण काय म्हणतो चेंज. मग सर चेंज इन मोमेंटम काय असेल? चेंज इन मोमेंटम काय असेल? चेंज इन मोमेंटम असेल माझा पी. पी नी डिनोट करतो आपण मोमेंटम पी. सो पी फायनल मायनस पी इनिशियल, ही क्वांटिटी काय डिनोट करते माझी चेंज इन मोमेंटम. हे फायनल दिसत नाही का इथे? पीएफ. पीएफ म्हणजे काय माझं फायनल मोमेंटम मायनस पी आय, हा आय आहे बरं, पी आय. पी आय काय डिनोट करतो माझं इनिशियल मोमेंटम. सो जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेलं असेल चेंज इन मोमेंटम काढा, तो चेंज इन मोमेंटम म्हणजे काय काढायचं आहे तुम्हाला? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. लेट्स से एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक मास आहे, लेट्स से हे मास आहे, इनिशियल वेलोसिटी होती याची यू. यू या इनिशियल वेलोसिटीनी मूव्ह करत होता मास, बरोबर आहे. थोड्या वेळाने याची फायनल वेलोसिटी झाली, लेट्स से याची फायनल वेलोसिटी झाली व्ही. मी लिहिलंय ते फायनल वेलोसिटी व्ही, मास सेम आहे एम. सो मी असं इथे लिहू शकतो का याचं इनिशियल मोमेंटम किती? पी आय. इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू इनिशियल वेलोसिटी, मास इंटू इनिशियल वेलोसिटी. सो दिस इज मास इंटू त्याची इनिशियल वेलोसिटी. हे तुमचं काय झालं? इनिशियल मोमेंटम पी आय. याचं फायनल मोमेंटम काय झालं रे? पी एफ इज इक्वल्स टू मास इंटू फायनल वेलोसिटी व्ही. सो चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम याला काय म्हणतो आपण? डेल्टा म्हणजे काय? चेंज. चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम विच इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मी काय लिहेल त्याला? मास इंटू फायनल वेलोसिटी म्हणजेच फायनल मोमेंटम मायनस मास इंटू इनिशियल वेलोसिटी म्हणजेच काय? तुमचं इनिशियल मोमेंटम. मास कॉमन काढू शकतो मी, म्हणजेच काय? एम व्ही मायनस यू. सो जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे चेंज इन मोमेंटम, तुम्हाला काय करायचं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, आणि अशा प्रकारे त्या गोष्टीला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. नेक्स्ट चला एक क्वेश्चन सोडवूया आपण याच्यावरती, जे पण मोमेंटम वरती आपण आता केलंय. सो थोडंसं फिजिक्स मध्ये काय असतं की आपल्याला जोपर्यंत आपण न्यूमेरिकल सोडवत नाही, जोपर्यंत क्वेश्चन सोडवणार नाही आपल्याला, तोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार का? नाही. सो लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन. आपल्याकडे क्वेश्चन आहे व्हॉट इज द मोमेंटम ऑफ अ मॅन. एक माणसाचं मोमेंटम विचारलेलं आहे, त्याचं वेट दिलेलं आहे तुम्हाला 75 kg. नेहमी क्वेश्चन मध्ये कीवर्ड्सला पटापट अंडरलाईन करत चालायचं. वेट 75 kg व्हेन ही वॉक्स विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंड. याचा मास दिलेला आहे. एक माणूस आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? एक माणूस आहे ज्याचं वेट आहे 75 kg. बरं सर, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला मास दिलेला आहे तिथे. वेट म्हणजे काय? सध्या इथे दिलेला आहे मास, असं लक्षात ठेवा, कारण त्यांनी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काही सांगितलेलं नाही आपल्याला. सो मास दिलेला आहे सरळ 75 kg. इथे मास बेटर ऑप्शन असतं, दिलेलं असतं. सो मास इंटू हा व्हेलॉसिटीने किती मूव्ह करताय? 2 मीटर पर सेकंड या व्हेलॉसिटीने मूव्ह करताय. मला सांगा याचं मोमेंटम काय असेल? चला मोमेंटम काय असेल? मोमेंटम इज इक्वल्स टू पी इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. सो मी मोमेंटम काढू शकतो. मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. सर मास किती आहे याचं? मास याचं किती आहे रे? 75 kg. सर याची व्हेलॉसिटी किती आहे? व्हेलॉसिटी किती आहे? 2 मीटर पर सेकंड. सो 2 मीटर पर सेकंड 75 मल्टीप्लाइड बाय 2, 75 दुने 150. सो इट इज 150 kg मीटर पर सेकंड. अशा छोट्या छोट्या प्रकारचे क्वेश्चन्स याच्यावरती येतात आणि सिंपल क्वेश्चन सोडून आपल्याला पुढे जायचंय. सो अंडरस्टँड, एवढं झालंय तुम्हाला? कळलंय? अंडरस्टूड. ठीक, फाईन. नेक्स्ट आपण जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन. बघा काय म्हणतो. अन ऑब्जेक्ट मोमेंटम इज, एका ऑब्जेक्टचं मोमेंटम दिलंय तुम्हाला 80 kg मीटर पर सेकंड अँड मास इज 16,000 ग्राम. हे बघा इथे ग्राम आहे, याचं आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल केजी मध्ये, कारण इकडे बघा मोमेंटम केजी मध्ये दिलेलं आहे, मास दिलेलं आहे तुम्हाला ग्राम मध्ये. सो नंतर कन्व्हर्जन करू. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्याला या केसमध्ये काय मोमेंटम सरळ दिलेलं आहे. आपल्याला काय माहिती आहे? मोमेंटम काय असते रे? प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. सो मास इंटू व्हेलॉसिटी ही व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती? 80 kg मीटर पर सेकंड मल्टी इज इक्वल्स टू मास किती दिलंय? आता इथे मास दिलेला आहे मला 16,000 ग्राम. मला सांगा 1 ग्राम 1 kg इज इक्वल्स टू असते आपलं 1000 ग्राम.
1000 ग्राम. सो 16,000 ग्राम म्हणजे किती असणार आहे? 16,000 ग्राम इज इक्वल्स टू तुमचं असणार आहे सरळ सरळ 16 kg. सो 16 kg. सो इथे मास टाकूया आपण 16 मल्टिप्लाइड बाय, काढायचं काय? व्हेलॉसिटी काढायची आपल्याला. काढायचं काय आहे? व्हेलॉसिटी काढायची. सो 80 इज इक्वल्स टू 16 इंटू व्ही. व्हेलॉसिटी होऊन जाईल ना 16 इकडे राईट साइडला आहे, लेफ्ट साइडला आला तर डिवाइड होऊन जाईल. सो 16 80 डिवाइडेड बाय 16. व्हेलॉसिटी काय तुमची 80 डिवाइडेड बाय 16 विच इज इक्वल्स टू 5. काय? 5 मीटर पर सेकंड. नेहमी आन्सर लिहिल्यानंतर त्या गोष्टीचं युनिट लिहिणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या केसमध्ये व्हेलॉसिटी तुमची किती आली? 5 मीटर पर सेकंड. नेक्स्ट याच्यावरती जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन असेल आय गेस. हा थर्ड क्वेश्चन. 3 क्वेश्चन घेऊया याच्यावरती. सो व्हॉट इज चेंज इन मोमेंटम. आता बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? चेंज इन मोमेंटम. नेहमी क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते नीट वाचायचं. चेंज इन मोमेंटम आपल्याला माहित आहे. चेंज इन मोमेंटम काय सर? फायनल क्वांटिटी मायनस इनिशियल क्वांटिटी. चेंज म्हणजे चेंज कशातला विचारलेला आहे? मोमेंटम मधला. आता शिकलो आपण. चेंज इन मोमेंटम काय असतं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजेच काय तुमचा चेंज इन मोमेंटम. बरं सर हे तर कळलं आम्हाला. चेंज सेकंड चेंज इन मोमेंटम. बरं सर काय केलंय? मोमेंटम ऑफ अ कार वेइंग 1500 kg. बरं याचं मास दिलेलं तुम्हाला. व्हेन इट्स स्पीड इन्क्रीजेस फ्रॉम 36 किलोमीटर पर अवर टू 72 किलोमीटर पर अवर. म्हणजेच काय की एक गाडी आहे, लेट्स से ही गाडी आहे, याची स्पीड इनिशियली होती तुमची 36 किलोमीटर पर अवर आणि फायनली ही स्पीड झाली तिची वाढून किती झाली रे? 72. दिसतंय ना? 72 किलोमीटर पर आवर. सो 36 ते 72 किलोमीटर पर अवर झाली आपली स्पीड. बरं चेंज इन मोमेंटम काढायचं आहे. चेंज इन मोमेंटम काय असतं आपलं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी फायनल मायनस मास इनिशियल म्हणजे काय? व्हेलॉसिटी इनिशियल. सो व्हेलॉसिटी इनिशियल हे काढायचं आपल्याला. पण मला सांगा इथे केजी, इकडे व्हेलॉसिटी कशात दिलेली आहे? मीटर पर सेकंड मध्ये दिलेली आहे का? नाही सर, इकडे व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये आम्हाला दिलेली नाही आहे, किलोमीटर पर अवर मध्ये दिलेली आहे. सो इथे एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. जर आपल्याला व्हेलॉसिटी किलोमीटर पर अवर मध्ये दिलेली असेल, किलोमीटर पर अवर मध्ये दिलेली असेल, किलोमीटर पर अवर, आणि त्याचं आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल, मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण त्याला मल्टिप्लाय करतो 5/10 ने. मल्टिप्लाय बाय हा फॅक्टर लक्षात ठेवायचा आहे. 5/18 ने जर त्याला मल्टिप्लाय केला आपण तर किलोमीटर पर अवरचं कन्व्हर्जन कशात होते? मीटर पर सेकंड. सो 36 किलोमीटर पर अवर. 36 किलोमीटर पर अवरला मी काय लिहू शकतो? 36 इंटू 5/18. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 1 जा 18, 18 2 जा 36 म्हणजे काय उलट 5 2 जा 10 म्हणजे हे किती झालं माझं? 10 मीटर पर सेकंड. ही माझी काय झाली रे? ही माझी झाली इनिशियल व्हेलॉसिटी व्ही आहे. तर फायनल व्हेलॉसिटी किती? 72 किलोमीटर पर अवर आहे. म्हणजेच काय? 72 इंटू 5/18. 18 1 जा 18, 18 4 जा 72, 5 4 जा 20. सो किती झाली ही? 20 मीटर पर सेकंड. ही माझी काय झाली रे सर? ही माझी झाली फायनल व्हेलॉसिटी. क्लिअर आहे? ही माझी झाली फायनल व्हेलॉसिटी. चला फॉर्म्युला पुट करूया. मास किती आहे? 1500. 1500 इंटू फायनल व्हेलॉसिटी किती सर? फायनल व्हेलॉसिटी आपली 20 मीटर पर सेकंड मायनस मास 1500. इनिशियल व्हेलॉसिटी किती सर? इनिशियल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड. 10 मीटर पर सेकंड. सो माझं काय येईल? या दोघांमध्ये 1500 कॉमन आहे. मी काय करतो? 1500 ला बाहेर काढतो. उरलं काय? ब्रॅकेटमध्ये 20 मायनस 10. सो 20 मायनस 10 इक्वल्स टू 10 येऊन जाईल तुमचं. 20 मायनस 10. सो 1500 इंटू 20 मायनस 10 10 विच इक्वल्स टू 15,000. 15,000 काय युनिट काय असतं? चेंज इन मोमेंटमचं युनिट काय असतं? केजी मीटर पर सेकंड. आता शिकलो आपण केजी मीटर पर सेकंड. सो अशा प्रकारे जर तुम्हाला चेंज इन मोमेंटमचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला काय करायचंय? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. 15 हे इथे आलं या केसमध्ये. फायनल मोमेंटम एम इंटू व्हेलॉसिटी फायनल मायनस एम इंटू व्हेलॉसिटी इनिशियल. अशा प्रकारे तुम्ही चेंज इन मोमेंटमचा क्वेश्चन सोडवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे की जर स्पीड किलोमीटर पर अवर मध्ये दिलेली असेल आणि त्याचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर आपण त्याला मल्टिप्लाय कितीने करतो? 5/18 ने. मल्टिप्लाय कितीने करतो रे?
5/18 या फॅक्टरनी आपण त्याला मल्टिप्लाय करत असतो. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट आपण जाऊयात न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरती. क्वेश्चन असेल हा आलाय, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आधी न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. प्रत्येक जणाला स्टेटमेंट माहिती आहे काय होतं स्टेटमेंट? करा रिकॉल पटकन 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 पटकन. झालं रिकॉल? एव्हरी बॉडी अँड ऑब्जेक्ट टेंड्स, एक मिनिट, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सो आपण आधी न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन शिकला, आता या केसमध्ये आपण शिकूया, या व्हिडिओमध्ये शिकणार आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. स्टेटमेंट काय म्हणते पहिले स्टेटमेंट वाचून घेऊ आणि एक 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 त्याला डिवाइड करत स्टेटमेंट म्हणतं काय ते कळून घेऊ. स्टेटमेंट म्हणतं द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज इन मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. सर नाही कळलं? अरे मलाही नव्हतं कळलं. बघा इन शॉर्ट काय म्हणायचंय त्याला, सगळ्यात पहिले एक 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 त्याला तोडत जाऊ आपण. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, एक मिनिट हळूहळू काय सांगते आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रेट म्हणजे तेव्हा पण आला ना तुम्हाला, रेट म्हणजे डिवायडेड बाय टाइम करायचा. इन शॉर्ट तुम्हाला रेट म्हणजे काय करायचंय तुम्हाला, डिवायडेड बाय टाइम. लेट्स से माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, याला एक्सप्लेन करताना बघू आपण. बघा फॉर एक्झाम्पल हा माझा एक ऑब्जेक्ट आहे, याचं मास आहे m आणि याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे रे u. याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u. मग आता एक्झाम्पल आहे. सिमिलरली थोड्या वेळाने त्याच्यावरती एक फोर्स लागला, लेट्स से काहीतरी फोर्स लागला आणि त्याची व्हेलॉसिटी झाली v. मला सांगा याचं इनिशियल मोमेंटम किती असेल? सो इनिशियल मोमेंटम सर pi इज इक्वल्स टू मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. क्लिअर? सर फायनल मोमेंटम काय असेल? pf. फायनल मोमेंटम pf, फायनल मोमेंटम काय असेल सर? मास इंटू फायनल व्हेलॉसिटी mv. डन इथपर्यंत. तो काय म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजेच मी असं लिहू शकतो का, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच मोमेंटम, एक मिनिट, इज इक्वल्स टू म्हणजेच काय, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. मी मगाशी सांगितलं मला रेट आला म्हणजे काय, डिवायडेड बाय टाइम. रेट आला म्हणजे काय, डिवायडेड बाय टाइम करायचं आहे आपल्याला. सो द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम म्हणजे मी असं लिहू शकतो, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. सर चेंज इन मोमेंटम काय असतं बाळा? चेंज इन मोमेंटम काय असतं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. बरं सर, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजे मी असं लिहू शकतो का, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम पर युनिट टाइम. आणि हा लॉ काय म्हणतो, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. जो कोणता फोर्स अप्लाय करणार आहे हे चेंज इन मोमेंटम हे या फोर्सला डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी असणार आहे. नेक्स्ट पेज वरती बघू आपण काय सांगितलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम म्हणजेच काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम पर युनिट टाइम. नेक्स्ट पेज वरती बघू. सो आपण आलं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज मोमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किती आलं रे, पी फायनल मायनस पी इनिशियल पर युनिट टाइम. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो का, फायनल मोमेंटम काय तुमचं, मास इंटू व्हेलॉसिटी फायनल मायनस मास इंटू व्हेलॉसिटी इनिशियल पर युनिट टाइम. दोघां गोष्टींमध्ये मास कॉमन आहे, दोन्ही वरच्या टर्म्स मध्ये न्यूमरेटर्स मध्ये मास कॉमन आहे, मी कॉमन काढू शकतो मास. सो माझं काय, मास इंटू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. सर ही क्वांटिटी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ही क्वांटिटी तुमचा डिनोट काय करते सर? ही क्वांटिटी आपण कायनेमॅटिक्स मध्ये किंवा मोशन तुमचं सेकंड चॅप्टर मध्ये शिकलोय. सर ही क्वांटिटी डिनोट करते आपल्याला ऍक्सेलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम ही क्वांटिटी आपल्याला काय डिनोट करते, ऍक्सेलरेशन. म्हणजे मी असं लिहू शकतो का, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, मास इंटू ऍक्सेलरेशन. बरं, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स, शॉर्ट मध्ये लिहितो मी N2 LOM, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन.
सो दिस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, दिस मास इंटू एक्सेलरेशन आलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपलं काय आलं, मास इंटू एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. ही प्रपोर्शनॅलिटी आहे, याला जर आपल्याला काढून टाकायचं असेल, इथे इक्वल टू साइन आणायचं असेल तर मी काय घेतो, एक कॉन्स्टंट घेतो. सो कॉन्स्टंट घेतला, हा फोर्स इकडनं आणला, सो इक्वॅलिटी साइन आणली, सो के टाइम्स मास इंटू एक्सेलरेशन, आणि हा जो कॉन्स्टंट असतो, हा कॉन्स्टंट याची व्हॅल्यू असते, के ची व्हॅल्यू या केसमध्ये असते 1. के ची व्हॅल्यू किती असते लक्षात ठेवायचं, के ची व्हॅल्यू असते 1. सो आपल्याकडे फायनल इक्वेशन काय आलं, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. हे काय आहे तुमचं न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तुम्ही स्टेटमेंट लक्षात ठेवलं होतं, स्टेटमेंट काय होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, राईट. हे आहे तुमचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट म्हणजे काय, डिवायडेड बाय टाइम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजेच काय, फोर्स इज इक्वल्स टू तुमचं फायनली काय आलं, फोर्स इज इक्वल्स टू तुमचं आलं मास इंटू एक्सेलरेशन, आणि हा काय डिनोट करतो तुमचा न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुमचे या फॉर्म्युल्यावरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुमचे येतात, आणि या फॉर्म्युल्यावरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. बरं सर, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन आलं, याचं एसआय युनिट काय असतं सर, याचं एसआय युनिट असतं, पेज आहे आपल्याकडे, बघूया आपण. सर याचं एसआय युनिट काय असतं, एसआय युनिट असतं तुमचं, फोर्सचं एसआय युनिट असतं न्यूटन्स, आणि सर सीजीएस युनिट न्यूटन, NEWTON न्यूटन, आणि याचं सीजीएस युनिट असतं तुमचं टाइम. आणि एक फॅक्टर असतो कन्व्हर्जन फॅक्टर, जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो, 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10 to the power 5 9. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये फोर्स 9 मध्ये दिलेला असला तर आणि न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचा असला तर त्याला काय कराल, डिवायडेड बाय 10 to the power 5. आणि जर तुम्हाला फोर्स न्यूटन मध्ये दिलेला असेल क्वेश्चन मध्ये, आणि त्याला जर कन्वर्ट करायचं असेल आपल्याला 9 मध्ये, तर सरळ काय करणार आहे आपण, 10 to the power 5 नी मल्टिप्लाय करणार आहे. ही गोष्ट क्लिअर आहे प्रत्येकाला. सर मी या न्यूटनला आणखी काही लिहू शकतो का, बघा, फोर्स इज इक्वल्स टू काय, मास इंटू एक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल्स टू काय, मास इंटू एक्सेलरेशन. म्हणजे मी काय लिहू शकतो, मास म्हणजेच काय, केजी, मासचं युनिट केजी, एक्सेलरेशनचं काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं म्हणू शकतो का मी, हो सर आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, कधी कधी तुम्हाला पुस्तकांमध्ये डायरेक्ट दिलेलं असतं की एका न्यूटनची डेफिनेशन काय, किंवा एका न्यूटनला कसं डिफाईन केलेलं आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का, बघा, एक बॉडी आहे जी की 1 kg मास आहे, तिचं किती kg मास आहे रे, 1 kg मास आहे, आणि ती 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या एक्सेलरेशननी 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या एक्सेलरेशनने मूव्ह होत आहे. याचा अर्थ त्या बॉडीवरती फोर्स किती लागतोय सर, फोर्स काय असतो, फोर्स इज इक्वल्स टू असतो तुमचा मास इंटू एक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. मास किती आहे सर, मास आहे याचं 1 kg, एक्सेलरेशन किती आहे सर, एक्सेलरेशन आहे याचं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय, 1 न्यूटन एवढा फोर्स लागला आपण म्हणू शकतो. म्हणजेच 1 न्यूटनला डिफाईन काय केलं, एक बॉडी जी 1 kg मासची बॉडी 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या एक्सेलरेशननी मूव्ह होत असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणू, त्या फोर्सला आपण म्हणतो 1 न्यूटन फोर्स इज अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट. सो इथपर्यंत क्लिअर आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो आपल्याला, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. युनिट काय असतं याचं, एसआय युनिट असतं न्यूटन, सीजीएस युनिट काय असतं डाइन. कन्व्हर्जन कसं करायचं, 1 न्यूटन इक्वल्स टू 10 to the power 5 डाइन. इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर आहे. आणि आपण बघितलं इथे 1 न्यूटनला कसं डिफाईन केलं, म्हणजेच काय, एक 1 kg ची बॉडी 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या एक्सेलरेशननी मूव्ह होत असेल तर आपण म्हणतो 1 न्यूटनचा फोर्स त्याच्यावरती अप्लाय केलेला आहे, 1 न्यूटनचा फोर्स त्याच्यावरती अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट याच्यावरती क्वेश्चन बघूया एक दोन. So the question says की object of mass 16 kg, दिलाय मास 16 kg is moving with an acceleration of 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास दिलेलं आहे, ज्या गोष्टी दिलेल्या त्या लिहून घ्यायच्या बाजूला पटकन. 16 kg ऍक्सेलरेशन दिलेलं आहे तुम्हाला 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी इट्स 3 आहे इथे.
3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. आता आपल्याला इक्वेशन, सेकंड इक्वेशन माहिती आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. फोर्स इक्वल्स टू काय असतं तुमचं, फोर्स इज इक्वल्स टू असतं मास इंटू ऍक्सेलरेशन, राईट. फोर्स इक्वल्स टू काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन. सो मी काय लिहू शकतो, फोर्स इज इक्वल्स टू मास किती आहे 16 इंटू ऍक्सेलरेशन किती आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो सरळ सरळ माझं काय येईल, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल 16 केजी. तो 16 3 48 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा याला काय म्हणू शकतो आपण 48 न्यूटन. बरोबर आहे, 48 न्यूटन. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट. सेम फोर्स म्हणजे किती, हा 48 न्यूटनचा फोर्स जर आपण ऑब्जेक्ट वरती अप्लाइड केला, ज्याचं मास आहे 24 केजी, 24 केजीचा मास असलेल्या ऑब्जेक्ट वरती जर आपण 48 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला तर त्याचं ऍक्सेलरेशन किती असेल. चला बघूया, फोर्स किती आहे तुमचा. आता फोर्स तुम्हाला माहिती आहे 48 न्यूटन सेकंड आहे ना, 48 न्यूटन. आणि मास किती आहे तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे, मास आहे त्याचं दिलेलं तुम्हाला 24 केजी. सो 24 केजी. सो या केसमध्ये तुमचं ऍक्सेलरेशन किती असणार आहे आपल्याला इक्वेशन माहिती आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन जर काढायचं असेल मला, तो ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू काय, फोर्स डिवायडेड बाय मास. फोर्स किती आहे सर 48 न्यूटन. ओके 48 न्यूटन. मास किती आहे सर 24 केजी, 24 केजी. सो या केसमध्ये ऍक्सेलरेशन किती येईल तुमचं, ऍक्सेलरेशन येईल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे एका क्वेश्चन मध्ये एकच क्वेश्चन देऊन त्यांनी दोन हे विचारू शकतो सरळ सरळ आपल्याला तो. ठीक आहे, अशा प्रकारे या न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचे क्वेश्चन्स आपण फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन नी सोडवू शकतो. नेक्स्ट बघा, आता एक एक्झाम्पल आहे बघा. तुम्ही नेहमी बघितलं असेल की एखादा, फॉर एक्झाम्पल क्रिकेट सगळेजण खेळतात, त्यात काय, जर माझ्याकडे कॅच येत आहे, ठीक आहे, एखादा फिल्डर आहे त्याच्याकडे कॅच येत आहे, तो फिल्डर कॅच आल्यानंतर एकदम डायरेक्ट पकडतो का अशी, तो थोडासा असा मागे येतो, थोडासा त्याला वेळ देतो. असं का सर, बघा. आणि दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट्स से माझ्याकडे काचेचा ग्लास आहे, काचेचा ग्लास, ठीक आहे, लक्ष द्या, हा काचेचा ग्लास आहे, मी टाकून दिला डायरेक्ट, काय झालं, तुकडे होऊन जातील ग्लासचे, ग्लास पडला आणि फुटून गेला. दुसऱ्या केसमध्ये काय केलं, मी एक कुशन घेतली, एक मऊ पिलो घेतली, कुशन समजते प्रत्येकाला, पिलो उशी, एकदम मऊ उशी घेतली की चांगली जाड मऊ उशी. आता हा जो ग्लास आहे, हा माझा जो ग्लास आहे, मी याच्यावरती पाडणार आहे. काय झालं, काहीच नाही झालं, ग्लास जशाचा तसा राहिला तिथे. सर असं कसं काय झालं, मला सांगा पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये. या केसमध्ये काय की तो फिल्डर जेव्हा बॉल येतो त्याच्याकडे, तो एकदम कॅच नाही करत, तो त्या बॉलला थोडं मागे येऊ देतो. आपल्याला एक गोष्ट माहित आहे काय सर, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स. एक गोष्ट माहिती आहे आपल्याला काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हे तर सर नंतर डिराईव्ह केलं होतं आपण. पहिली गोष्ट काय माहिती आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजेच काय, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. आता तो बॉलर काय, तो फिल्डर काय करतोय, हा टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढवण्याचा प्रयत्न करतोय. जर त्याने डायरेक्ट बॉल पकडला असा तर त्याच्या हातावर तो जोरात बॉल लागेल, आणि जर त्याने तो हळू थोडासा त्याला वेळ दिला, कॅच करायसाठी त्याला वेळ दिला, तो या केसमध्ये काय होईल, टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढवण्याचा प्रयत्न करत येतो. काय वाढवतोय, टाइम ऑफ कॉन्टॅक्ट. सो जर मी असं म्हटलं की माझं रेट चेंज इन मोमेंटम त्या केसमध्ये कॉन्स्टंट आहे, असा बॉल पकडा किंवा असा बॉल पकडा, चेंज इन मोमेंटम माझं कॉन्स्टंट राहणार आहे. हो सर, चेंज इन मोमेंटम कॉन्स्टंट राहणार आहे. का, चेंज इन मोमेंटम काय असतं, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. बॉल कॅच केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती झाली सर, बॉल कॅच केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी झाली 0. फायनल मोमेंटम काय राहील माझं, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये फायनल मोमेंटम राहील माझं 0. सर इनिशियल मोमेंटम, लेट्स से हा व्ही या व्हेलॉसिटीने मूव्ह करत होता, व्ही या व्हेलॉसिटीने तो बॉल मूव्ह करत होता. सो इनिशियल मोमेंटम झालं माझं mu. मी त्याला असं पकडलं किंवा असं येऊन पकडलं, त्याचं इनिशियल मोमेंटम चेंज होणार आहे का, नाही. फायनल मोमेंटम दोन्ही केसमध्ये 0 असणार आहे. हो सर, म्हणजेच मी काय म्हणू शकतो, चेंज इन मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम दोन्ही केसमध्ये सेम राहणार आहे. मग चेंज काय होऊन राहिलं माझा, टाइम ऑफ कॉन्टॅक्ट. पहिले मी डायरेक्ट आल्या पकडून घेतला बॉल, दुसऱ्या केसमध्ये काय, त्या बॉलला थोडा वेळ दिला पकडण्यासाठी, म्हणजेच काय, मी माझा टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढवला. आणि या इक्वेशन वरनं कळतं तुम्हाला, जर तुमचा टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढला तर तुमचा फोर्स काय होईल, इम्पॅक्ट
फोर्स म्हणजे काय, जो तुमच्या हातावरती येऊन पडणारा इम्पॅक्ट आहे तो काय होईल त्या केसमध्ये कमी. CONTACT कॉन्टॅक्ट, जर टाइम ऑफ कॉन्टॅक्ट जर वाढला या केसमध्ये तर तुमच्या हातावरती लागणारा फोर्स काय असेल, कमी असेल. सिमिलरली या केसमध्ये जेव्हा हा ग्लास सरळ डायरेक्ट ग्राउंड वरती पडतो, सरळ डायरेक्ट स्टोनी हार्ड ग्राउंड वरती पडतो, तर त्या केसमध्ये काय होईल, सर ग्लासचे तुकडे होऊन जातील असे, बरोबर का, कारण त्याला मोमेंटम चेंज तर दोन्ही गोष्टींमध्ये सेम आहे. इथनं कळतं आपल्याला, या केसमध्ये पण कळतं आपल्याला, चेंज इन मोमेंटम सेम असणार आहे. पण टाइम ऑफ कॉन्टॅक्ट, जो वेळ घेतला त्याने ते चेंज इन मोमेंटम व्हायसाठी, हे मोमेंटम चेंज व्हायसाठी जो वेळ घेतलेला आहे त्याने, तो टाइम ऑफ कॉन्टॅक्ट या केसमध्ये काय, तो पिलोवरती पडल्यानंतर हळूच खाली जाईल, थोडासा बाउन्स होईल. म्हणजेच काय, हा टाइम जास्त भेटलाय. आणि जर तो सरळ ग्राउंडवरती पडला, तुटून गेला, ग्राउंडवरती पडला, तुटून गेला, पिलोवरती पडला, आरामात गेला, पिलोवरती थोडासा खाली गेला, मग वरती आला, असा बाउन्स बॅक झाला थोडासा. म्हणजेच काय, त्या केसमध्ये टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढला. टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढला म्हणजे काय होणार आहे, फोर्स कमी होणार आहे. टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढला म्हणजे काय, फोर्स कमी होणार आहे, म्हणजे इन शॉर्ट इम्पॅक्ट कमी होणार आहे. सो ही गोष्ट कळली तुम्हाला प्रत्येकाला, टाइम ऑफ कॉन्टॅक्ट वाढला तर फोर्स कमी होईल. ठीक, हे दोन एक्झाम्पल्स वरनं आपल्याला क्लिअर होत आहे. नेक्स्ट एक लास्ट MCQ, 2-4 MCQ सोडूयात आपण. सो व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स. सर आपल्याला माहिती आहे फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. पण आम्हाला एक आणखी गोष्ट माहिती आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, म्हणजेच काय, केजी. मासचं युनिट काय, केजी. ऍक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला बघा, असं कोणतं येतं का याच्यात, केजी मीटर पर सेकंड. नाही सर, केजी मीटर पर सेकंड हे तर आम्हाला माहिती आहे मोमेंटमचं युनिट आहे. सो हे ऑप्शन असू शकतं, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा सर, हे ऑप्शन असू शकतं. थर्ड ऑप्शन काय, एकदम डायरेक्ट बी टिक नाही करून द्यायचं, पूर्ण ऑप्शन एकदा वाचून घ्या. तिसरं युनिट काय, न्यूटन. सर हे पण ऑप्शन करेक्ट आहे. डी ऑप्शन काय, बोथ बी अँड सी. सो करेक्ट ऑप्शन काय या केसमध्ये, बोथ बी अँड सी. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि न्यूटन हे युनिट आहे तुमचं कशाचं, फोर्सचं. विच ऑफ द फॉलोइंग इज मोमेंटम. आपल्याला माहिती आहे मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ सगळे, कम ऑन, इट इज द प्रोडक्ट ऑफ, हा ऐकलं, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. सो मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. डन. नेक्स्ट MCQ बघूया आपण, क्वेश्चन बघूया. बघा, अ कार ऍक्सेलरेट्स फ्रॉम 20 मीटर पर सेकंड टू 40 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड्स. बरं, एक गाडी आहे तुमच्याकडे, लेट्स से दिस कार इट ऍक्सेलरेट्स फ्रॉम, इनिशियल तिची किती होती रे, 20 मीटर पर सेकंड. बघा या क्वेश्चन मध्ये सरळ त्यांनी मीटर पर सेकंड मध्ये दिलेली आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये किलोमीटर पर आवर मध्ये होती एका क्वेश्चन मध्ये, तिथे आपण कन्व्हर्जन केलं होतं. सो या केसमध्ये कन्व्हर्जन करायची गरज आहे का, सर या केसमध्ये कन्व्हर्जन करायची गरज नाही. तिची फायनल व्हेलॉसिटी किती झाली, सर या कारची फायनल व्हेलॉसिटी झाली माझी 40 मीटर पर सेकंड. किती टाइम मध्ये, 5 सेकंड मध्ये. टाइम किती आहे, 5 सेकंड. देन फोर्स ऑन द कार इज, फोर्स मला माहिती आहे, दोन इक्वेशन्स माहिती आहे आपल्याला. सर फोर्स इज इक्वल्स टू काय असतं तुमचं, मास इंटू ऍक्सेलरेशन. आणखी काय लिहू शकतो मी याला, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन तोच आहे ना, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजेच काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम पर युनिट टाइम. म्हणजे त्याला आपण काय म्हणत होतो मग अशी, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. मी या गोष्टीला असे लिहू शकतो ना, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन किंवा चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. हा तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन होता, करेक्ट. सो फोर्स इज इक्वल्स टू चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. चेंज इन मोमेंटम काय असतं, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. इकडे बघा, कारची इनिशियल व्हेलॉसिटी ही आहे, इनिशियल मोमेंटम काय असेल, पी आय म्हणजे काय असेल इथे, मास. कारचं मास किती दिलेलं आहे, अच्छा कारचं मास नाही दिलेलं ना या केसमध्ये. लेट्स से कारचं मास आहे तुमचं 100 kg. सो 100 kg हे काय तुमच्या कारचं मास आहे. सो मास किती आहे तुमचं 100 इंटू व्हेलॉसिटी किती आहे तुमची, इनिशियल व्हेलॉसिटी 20. हे झालं तुमचं इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम PF, मास किती आहे 100 kg आणि याचं काय दिलेलं आहे तुम्हाला, फायनल व्हेलॉसिटी आहे तुमची 40 मीटर पर सेकंड. सो हे आलं फायनल मोमेंटम. सो फोर्स ऍक्टिंग ऑन द कार किती, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम पर युनिट टाइम. फायनल मोमेंटम किती आहे 4000, 40 इंटू 100 4000 मायनस इनिशियल मोमेंटम किती आहे तुमचं 2000 अपॉन टाइम किती आहे, किती वेळात हे मोमेंटम चेंज होत आहे 5 सेकंड्स मध्ये दिलेलं तुम्हाला टाइम. सो या केसमध्ये किती 2000/5. सो 2000/5, 5 4 20 म्हणजेच काय 400. काय 400 काय 400 न्यूटन किंवा 400 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर.
केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, 400 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा न्यूटन. सो अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन आहे. अ प्लेयर कॅचेस अ बॉल विथ 50 मीटर पर सेकंड अँड द बॉल कम्स टू रेस्ट इन 2 सेकंड. आता आपण बघितलं प्लेयर कॅचेस अ बॉल, बरोबर आहे. सो ठीक आहे, द बॉल कम्स टू रेस्ट इन 2 सेकंड्स. म्हणजे तुम्हाला हे समजते का, रेस्ट इन 2 सेकंड्स म्हणजे रेस्ट वरती आला याचा अर्थ काय, त्याची फायनल व्हेलॉसिटी काय झाली रे, फायनल व्हेलॉसिटी झाली त्याची 0. इनिशियली काहीतरी व्हेलॉसिटी होती त्याची. सर इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, या केसमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी होती त्याची 50 मीटर पर सेकंड. 50 मीटर पर सेकंड वरून तो बॉल असा आला आणि त्या प्लेयरनी कॅच करून घेतला तो बॉल. सो फायनल व्हेलॉसिटी झाली त्याची 0. इनिशियल व्हेलॉसिटी किती होती तुमची 50 मीटर पर सेकंड. क्लिअर आहे ही गोष्ट. वेट ऑफ द बॉल, वेट ऑफ द बॉल दिलेला आहे त्यांनी 200 ग्राम. सर 200 ग्राम म्हणजे किती आपल्याला माहित आहे, आपल्याला काय माहित आहे, 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्राम. सो 200 ग्राम याला मी किती लिहू शकतो, 200 डिवायडेड बाय 1000 म्हणजेच किती 0.2 kg. 0.2 kg हे लिहू शकतो. फाइंड द फोर्स ऑन द बॉल. फोर्स आपल्याला माहिती आहे, आता मगाशी शिकलो आपण, फोर्स इज इक्वल्स टू एक तर मास इंटू एक्सेलरेशन असतं, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन असतं किंवा चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम असतं. सो डेल्टा पी अपॉन डेल्टा टी, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मला सांगा या केसमध्ये, आता डायरेक्ट सांगा, फायनल मोमेंटम किती असेल, मास इंटू फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती 0. सो मास इंटू फायनल व्हेलॉसिटी 0 मायनस इनिशियल मोमेंटम काय असेल, मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 50. किती वेळात कॅच करतो हा, टाइम ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे तुम्हाला 2 सेकंड्स. सो सरळ सरळ या केसमध्ये काय लिहू शकतो मी, चेंज इन मोमेंटम, फोर्स किती लागतोय m इंटू 50. m किती दिलेला आहे तुम्हाला 0.2 इंटू 50 पर युनिट टाइम बाय 2 म्हणजेच काय 50 2 110 बाय 2 5 काय न्यूटन. 5 न्यूटनचा फोर्स या केसमध्ये इथे लागतोय. अ प्लेयर कॅचेस अ बॉल विथ 50 मीटर पर सेकंड. ठीक आहे, या केसमध्ये काय केलं आपण, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटमला सॉल्व्ह केलं. फायनल मोमेंटम रेस्ट वरती आल्यानंतर काय, फायनल व्हेलॉसिटी 0. सो फायनल मोमेंटम येऊन जाईल 0. इनिशियल मोमेंटम काय तुमचं मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम आपल्याला काय डिनोट करतो, फोर्स. काढायचं काय होतं, फोर्स ऑन द बॉल. फाइंड द फोर्स ऑन द बॉल. ठीक आहे, फाइंड द फोर्स ऑन द बॉल. सो अशा प्रकारे आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशननी असे क्वेश्चन सोडवू शकतो. सो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनने आपल्याला काय दिलंय, बेसिकली डेफिनेशन ऑफ फोर्स. फोर्स म्हणजेच काय, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजेच काय, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन आहे का बघू द्या, लास्ट नाही, ठीक. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे, ट्राय करू की कव्हर होईल आपलं सगळं. एक तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा प्रिन्सिपल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.